तर मी इथं मार्केट आता प्री ओपन सेशनमध्ये ओपन होईल. तर मार्केट इथे गॅपअप ओपन होण्याचे चान्सेस जास्त आहे. गॅपअप जर मार्केट ओपन झालं तर आपली बाईंगची अपॉर्च्युनिटी इथं संपून जाते, कारण आपण इथं बाय नाही करू शकत. मग मार्केटचा ट्रेंड ओव्हरऑल काय आहे? अप ट्रेंड आहे. मार्केट अप ट्रेंड आहे, तर मार्केटमध्ये आपल्याला अपसाईडची एंट्री करायची आहे. तर मार्केटमध्ये अपसाईडची एंट्री आत्ता पॉसिबल नाही आहे, कारण मार्केट आता इथं ओव्हरस्ट्रेच झालं आहे. ओव्हरस्ट्रेच जाऊन होऊन या सप्लाय झोनमध्ये मार्केट जर ओपन झालं तर इथं मार्केटने 15 मिनिटचे लोअर लो पॅटर्न बनवायला सुरुवात केली. तर त्याच्यानंतर जे मार्केटने रिट्रेसमेंट घेतले त्या 15 मिनिटला, तर आपण त्या झोनवरून मार्केटला सेल करून या झोनपर्यंत आपण प्रॉफिट बुकिंगसाठी येऊ शकतो. तर बघूया मार्केट काय करतं. 8:58 झालेले आहे, ठीक आहे. आणि ते निफ्टीचं गिफ्ट निफ्टी ऑलरेडी खूप वरती ओपन झालेली आहे, ठीक आहे. ठीक आहे, तर इथं गिफ्ट निफ्टी जी आहे ती 22,687ला ट्रेड करते. म्हणजे मार्केट थोडं गॅपअप होण्याची प्रॉबॅबिलिटी आहे इथं. तर आपली निफ्टी जी आहे 22,597ला क्लोजिंग दिलेलं आहे. आता 8:59 झालेले आहे, ठीक आहे. तर मार्केट इथून जे वरती गेलेलं आहे काल, इथून जे वरती गेलेलं आहे, तर इथं फिबोनाचीचे लेवल मी ड्रॉ करतो. तर मार्केट या फिबोनाचीच्या लेवलला जर आलं खाली, तर 50-60चा झोन हा डिमांड झोनमध्ये आहे, ठीक आहे. तर हा 50-60चा झोन हा डिमांड म्हणजे स्टॅटिक झोन जो आहे त्या स्टॅटिक झोनमध्ये आहे. मार्केट जर त्या झोनला आलं तर तिथून आपण बाय करू शकतो एक पॅटर्न बनल्यानंतर. पण आता सध्या तरी मार्केट या झोनला वरती ओपन होऊ शकतं, ठीक आहे. बघूया. तर 22,597 इथं दिसतंय, 22,597 हे निफ्टीची प्राईस होती. आता 9 वाजलेले आहे, ठीक आहे. 9 वाजलेले आहे, तर मार्केट इथे 22,594, 22,620 असे मोमेंटम दाखवत आहे, ठीक आहे. नाही, काही नाही, रेंज बाउंड गॅपअप नाही आहे. तर आत्ता करंटली तरी 22,624 हां गॅपअप झाला आहे, ठीक आहे. 33 पॉईंट वरती चाललेलं आहे आता मार्केट. बघूया, तिथून परत त्याच्या लेवलला येऊन त्याने क्लोज व्हायला पाहिजे. बघू काय होतं. जर मार्केट गॅपअप झालं तर मग आपली अपॉर्च्युनिटी संपली असं म्हणावं लागेल, कारण मग आज जे आहे आज एक्सपायरी पण आहे. तर एक्सपायरी असल्यामुळं मग जर मार्केट वरती जर ओपन झालं तर मार्केट हे कंटिन्यू हे होईल काय, मार्केट कंटिन्यू रेंज बाउंड चालेल दिवसभर, ठीक आहे. सो वी हॅव टू वेट. मार्केट जवळजवळ 52 पॉईंट्स वरती होत आहे, चाललेलं आहे, ठीक आहे. गिफ्ट निफ्टीचा चार्ट दाखवतो. हा गिफ्ट निफ्टीचा चार्ट आहे. तर गिफ्ट निफ्टीचा चार्ट कुठे आहे? एकदम वर गेलेला आहे, ठीक आहे. ओके, बघूया. तर
मार्केट एक 16 एक पॉईंट वरती ओपन झालेलं आहे. कालच्या क्लोजिंगच्या वरती 16 पॉईंट ओपन झाले. तर डेली टाइम फ्रेममध्ये मी जाईल. तर जी डेली कॅन्डल बनलेली आहे ती एक डोजी लाईक कॅन्डल बनलेली आहे, ठीक आहे. तर ही डोजी लाईक कॅन्डल आहे, तिला जर मार्क केलं तर तिच्यामध्ये 1 आवरचा झोन आपण मार्क जर केला. ही डोजी लाईक कॅन्डल आहे, तिच्यामध्ये आपण 1 आवरचा झोन आपल्याला मार्क करायचा आहे. तर 1 आवरच्या झोनमध्ये मार्क केला आपण, तर तिचा हाय आणि तिचा लो या दोन्ही गोष्टी मार्क केल्या. याच्यावरती निघाला तर मार्केट वरती जाईल, आणि या क्लोजिंग लोच्या खाली निघाला मार्केट तर इथून खाली जाईल. हा त्याचा व्ह्यू असतो मार्केटचा, ज्यावेळेस मार्केट डोजी टाईप क्लोजिंग करतं त्यावेळेस, ठीक आहे. तर ही कॅन्डल जे आहे याच्यावरती निघालं तर 1 आवर जर मार्केटनं वरती सस्टेन केलं तर मार्केट वरती जातं, आणि 1 आवर खाली सस्टेन केलं तर मार्केट खाली जातं. हा रूल आहे, ठीक आहे. तर आता तरी मार्केट इथून जे आहे ही डोजी कॅन्डल बनवून इथं मार्केट आता ट्रेड करत आहे. पण गिफ्ट निफ्टीनुसार जे मार्केट आहे ते त्याच्या फिबोनाशीच्या 125 मिनिटच्या फिबोनाशीच्या 50 झोनपर्यंत येऊन परत प्रॉबॅबिलिटी आहे की मार्केट तिथून वरती जाऊ शकतं. तर आपण वेट करणार आहे तिथं की मार्केट वरती जाईल का. तर आपल्याला इथं पण आपण फिबोनाशीची लेवल लावलेली आहे. तर फिबोनाशीची 50 आणि 60चा झोन हाच आहे जो आपला डिमांड अँड सप्लाय झोन आलेला आहे. तर तिथंच 50 आणि 60चा झोन आहे, हा पण झोन आपण मार्क केलेलाच आहे. तर आपण आता वेट करू, ठीक आहे. मार्केटला खाली येऊ देऊ. खाली आलं या झोनमधून जर बाईंग बनलं तर मग आपण बाईंग करणार. या झोनमध्ये गेलं वरती तर वरून आपण सेलिंग करणार, किंवा या झोनमधून खाली पडत असेल तर आपण या झोनपासून या झोनपर्यंत आपण सेलिंग करू शकतो मार्केटमध्ये, ठीक आहे. तर मार्केट एकंदरीत पॉझिटिव्ह आहे. तर पॉझिटिव्हमध्ये अपसाईडचे मोमेंटम कॅच करण्याचा प्रयत्न करू, कारण मार्केट अपसाईड जास्त टिकतं आहे, डाऊन साईड जास्त टिकत नाही आहे, ठीक आहे. तर वेट करू, बघू. आता 9 वाजून 10 मिनटं झालेले आहे. बघू लाईव्ह ट्रेड. ओके. इम्पॉर्टंट आहे. मार्केटनं काय केलं आहे, इथून मार्केट वरती गेलं आहे, ठीक आहे. हे मार्क करायचंच. मार्केट तिथून वरती गेलं आहे, लो प्रोटेक्ट केला, इथं लो प्रोटेक्ट केला, इथं लो प्रोटेक्ट केला होता, इथं लो प्रोटेक्ट करून खाली आलं, लो प्रोटेक्ट करून खाली आलं. तर इथून ही जी डिमांड झोन बनली होती काल, या डिमांड झोनमधूनच मार्केट वरती गेलं, ठीक आहे. या डिमांड झोनमधूनच मार्केट वरती गेलं. तर आपल्याला हे बघायचं 125 मिनिटमध्ये प्रॉपर ड्रॉ केलेली आहे का, एकदम प्रॉपर ड्रॉ केलेली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर मार्केटचा आणि हा झोन, ठीक आहे, हा झोन पण प्रॉपर मार्क केलेला आहे 125 मिनिटमध्ये. तर 125 मिनिटमध्ये हा झोन हे असं वेगळं का दाखवत आहे. बरोबर, या डिमांड झोनमधूनच मार्केट वरती निघालं होतं. त्यानंतर हा कन्सोल्टेशन झोन होता, ठीक आहे. हा कन्सोल्टेशन झोन मार्क केलेला होता प्रिव्हियस कन्सोल्टेशन झोन जो होता तो मार्क केलेला होता. त्यातून मार्केट वरती निघालं होतं, म्हणून मार्केट तिथून वरती गेलं होतं, ठीक आहे. तर आता मार्केटनं करंटली जो आहे हा लो प्रोटेक्ट केलेला आहे. आता वरती मार्केट जेव्हा जाईल त्याने जेव्हा दोन लो तो तोडून खाली येईल आणि या झोनच्या खाली निघेल तरच आपल्याला सेल करायचं आहे. या झोनच्या वरती निघालं तर आपल्याला बाय करायचं आहे, ठीक आहे. मार्केटचा ट्रेंड अप आहे, तो अप ट्रेंड साईडलाच आपल्याला राहायचं आहे, ठीक आहे. ट्रेड बनला तर घ्यायचा आहे, नाही बनला तर थांबून घ्यायचं आहे, ठीक आहे. मार्केटची आज एक्सपायरी आहे, मार्केट रेंज बाउंड होऊ शकतं, सो वेट करायला लागेल. ही कॅन्डल जर 125 मिनिटची गिफ्ट निफ्टीमध्ये जर वरती क्लोज झाली, तिनं तिचा लो प्रोटेक्ट केला, तरच मार्केट वरती जाऊ शकतं आणि आपलं मार्केटसुद्धा वरती जाईल मग, ठीक आहे. तर आता करंटली मार्केट खाली येणार आहे थोडंसं, आणि मग त्याच्यानंतर पुन्हा वरती जायला सुरुवात होईल. 9 वाजून 15 मिनटं होत आले, ठीक आहे. बघूया काय होतं आहे मार्केटमध्ये. ट्रेडिंग इज अ नॉट सिम्पल थिंग, एकदम प्रॉपर समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. तर गिफ्ट निफ्टीमध्ये हे फिबोनाशीच्या 50च्या झोनवर मार्केट गेलेलं आहे. आपल्या निफ्टीमध्ये जर 50च्या झोनवर ओपन होतं आहे का बघू, ठीक आहे. तर इथं मार्केट ओपन झालेलं आहे. आता मार्केट इथून ओपन होऊन खाली चाललं आहे, ठीक आहे. खाली चाललं आहे तर मार्केटने हा त्याचा इथून खाली गेलं, इथून वरती गेल्यानंतर त्याने हा मार्केटनं त्याचा हाय प्रोटेक्ट करून एक वरती हाय मारला. वरती हाय मारला तर या झोनवरून तुमचं बाईंग आहे, ठीक आहे.
तर या झोनवरून तुमचं बाईंग घेतं आपल्याला काय करायचं आहे बघूया. या झोनमधून कुठून बाईंग करता येईल ते. तर मार्केट हे वरती सप्लाय झोन अजून लांब आहे. ठीक आहे. तर हे 50चा झोन आहे फिबोनाशीचा, तो इथं खाली आहे. ठीक आहे. तर 15 मिनटाची जी कॅन्डल आहे, या कॅन्डलचा ब्रेकआउट केला होता मार्केटने, बरोबर. एकदम प्रॉपर मार्क करूया आणि मग आपण विचार करू चांगला. ठीक आहे. तर फिबोनाशीचा हा मार्केटनं कोणाला ब्रेक केलं होतं पहिल्यांदा ते बघायचं. ठीक आहे. तर मार्केटने काय केलं होतं, या कॅन्डलचा ब्रेकआउट देऊन मार्केट वरती गेलं होतं. ठीक आहे. तर याच्या खालून सगळा बाईंग झोन आहे. ठीक आहे. याच्या खालून सगळा बाईंग झोन आहे. सो इथून आपण बाईंग करून वरती जाऊ शकतो मार्केटला. ठीक आहे. तर बघूया इथून मार्केट वरती जात आहे का. ठीक आहे. तर टार्गेट झोन हा फिबोनाशीचे हा झिरोची लेवल आहे, हा आपला टार्गेट झोन राहील. ठीक आहे. सो मार्केट असं नाही आहे का तुम्ही ज्यावेळेस मार्केट ओपन झाल्या झाल्या ट्रेड देत नाही, असं पण नाही आहे. मार्केट ओपन झाल्या झाल्या पण ट्रेड देऊ शकता, असं काही नाही की ट्रेड नाही देत, देऊ शकता. तर मार्केटने इथून ट्रेड दिलेला आहे आपल्याला, आपण इथून लगेच इमिडिएटली बाय केलेलं आहे. ठीक आहे. तर इथून बघू मार्केट वरती जात आहे का. ठीक आहे. तर आपला 600 रुपीज 500 रुपीजचा स्टॉप लॉस राहील आणि 500 रुपीजचा आपला टार्गेट राहील. ठीक आहे. बघूया मार्केट वरती जात आहे का. फिबोनाचीचा 50-60चा झोन पण आहे. तर मार्केट इथून वरती जायला पाहिजे. एक्सपेक्टेड मुवमेंट माझी तीच आहे की मार्केट इथून वरती जायला पाहिजे. मार्केट हे इथून जाईन डायरेक्ट सप्लाय झोनपर्यंत. ठीक आहे. तर आता करंटली आपलं 86-87 रुपीजचं प्रॉफिट चालू आहे, 98 रुपीजचं. तर 1.29% आपलं प्रॉफिट चालू आहे करंटली. ठीक आहे. 1.27%. फिबोनाशीची लेवल पण आहे आणि डिमांड झोन पण आहे. ठीक आहे. तर मागच्या गोष्टी कोरिलेट केल्या तर मार्केटनं काय केलेलं आहे, याचा हाय काढलेला आहे. ठीक आहे. या झोनचा हाय काढलेला आहे, या झोनचा हाय काढला आहे, तर मार्केटनं वरती जायला पाहिजे. एवढी सगळी डिमांड झोन आहे तुमच्यासाठी आत्ता करंटली. ठीक आहे. मार्केट थोडंसं खाली येऊ शकतं आणि परत वरची अपसाईडची मोमेंटम देईल. दिलीच पाहिजे, प्रॉपरली दिली पाहिजे. ठीक आहे. बघूया काय होतं. डिमांड झोन पण आहे खाली, फिबोनाचीची लेवल पण आहे. ठीक आहे. प्रॉपर तिथं वीक पण बनवलेलं आहे मार्केटने. 3 मिनटामध्ये बघू काय कॅन्डलस्टिक बनते. ठीक आहे. मार्केटने इथून वरती जायलाच पाहिजे, हा व्ह्यू आहे माझा. बघूया काय होतं.
मार्केटनं याचं हाय काढणं गरजेचं आहे. बघूया मार्केट काय करतं. गॅप डाऊन ओपन झालेलं आहे, गॅप अप ओपन झालेलं आहे, सॉरी तर नाही. तर गिफ्ट निफ्टीमध्ये पण मार्केट हे बाईंग झोनपर्यंत आलेलं आहे आणि आपल्या निफ्टीमध्ये पण बाईंग झोनपर्यंत मार्केट आलेलं आहे. तर बाईंग व्हायला पाहिजे, आता वरती जायला पाहिजे मार्केट, कारण मार्केटनं या कॅन्डलचा हाय ब्रेक केलेला आहे. हाय ब्रेक करून मार्केट रिट्रेसमेंट घेऊन हे कॅन्डल वरती ब्रेक झालेले आहे. तर या कॅन्डलचा 50%च्या झोनवरून इथून बाय करू शकतो आपण आणि मार्केटला वरती घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे, हाच व्ह्यू आहे. तर हा व्ह्यू नाही, मार्केट वरती जायला पाहिजे. मार्केट एक जे आहे डिमांड झोन, त्या डिमांड झोनमध्ये पण मार्केट एक वीक मारून मार्केट वरती निघालं डिमांड झोनमधून. तर बेटर वे मार्केट वरती जायला पाहिजे आता. ठीक आहे, तर इथं एक कॅन्डलस्टिक पॅटर्न पण बनणे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हा फिबोनाचीचा इम्पॉर्टंट झोन पण आहे आणि हा मार्केटचा जी कॅन्डल ब्रेक झालेली आहे पहिले तिचा बाईंग पॉईंट पण आहे. तर इथून कुठून पण मार्केट वरती जायला पाहिजे, हा आपला व्ह्यू आहे. तर बघू मार्केट काय करतं, जाते की नाही. तर मार्केट अजून जायला तयार नाही आहे. 150 रुपीजचा आपला लॉस चालू आहे, 131 रुपीजचा. 160.97 झाला आता लॉस, कमी झाला. ठीक आहे, तर मार्केट या झोनमधून वरती जायला पाहिजे म्हणजे पाहिजे. हे आपलं व्ह्यू आहे, क्लिअर कट हा व्ह्यू इथं क्लिअर कट दिसतंय की हा जो 15 मिनटामध्ये मार्केटनं काय केलं आहे, खालून वरती गेलं, हा लो प्रोटेक्ट केला. त्याच्यानंतर हा जो 15 मिनिटची कॅन्डल होती हिला ब्रेक करून क्लोजिंग दिलं आणि मार्केट वर गेलं. तर मार्केट खाली येईल रिट्रेसमेंटला येऊन मग मार्केट वरती जाईल. ठीक आहे, तर हे चांगलं इथं मार्क करू. जे मार्केट इथून वरती चाललं होतं इथं त्याने लो प्रोटेक्ट केला. प्रोटेक्ट केल्यानंतर मार्केटनं या झोनचा या कॅन्डलनं ब्रेकआउट केला. ब्रेकआउट केल्यानंतर एक कॅन्डल वरती गेले. एक कॅन्डल वरती गेली तर आपल्याला या कॅन्डलमधून बाय करायचं आहे, जी रेड कॅन्डल जी बनली ती. तर आपण आता रेड कॅन्डलमध्ये बाय केलं तर आपलं टार्गेट काय आहे, टार्गेट हा झोन राहील आपला. कोणता, हा जो सप्लाय झोन आहे हा आपला टार्गेट राहील. ठीक आहे, तर मार्केटने या सप्लाय झोनपर्यंत जाणं गरजेचं आहे म्हणजे आहे. ठीक आहे, तर मार्केट निघालेलं आहे वरती. 67 रुपीज आपलं प्रॉफिट चालू आहे करंटली. मार्केट असं नाही की तुम्हाला लगेच ट्रेड नाही देणार, लगेच पण ट्रेड देऊ शकता मार्केट. पण आपल्याला लेवल कळलं ना की लेवलवरच आपण बरोबर बाय केलं तर मार्केट बरोबर प्रॉफिट देतो तुम्हाला. तर बघूया मार्केट आता वरती जातं का. हे आपण लेवल समजून घेतले म्हणून आपण इथं बाय केलेलं आहे. ठीक आहे, तर बघूया आपण काय होतं आहे. ठीक आहे, तर हे 15 मिनटाचे कॅन्डल आता वरती जायला पाहिजे. ठीक आहे, आता लोचा फक्त एवढाच आहे की गिफ्ट निफ्टीमध्ये 15 मिनटाची कॅन्डलने रेड कॅन्डल बनलेली आहे आणि आपल्या निफ्टीमध्ये आता ती ग्रीन कॅन्डल बनताना दिसते आपल्याला. ठीक आहे, तर गिफ्ट निफ्टीमध्ये वरती रेजिस्टंट लगेच इमिडिएट आलेलं आहे, आपल्या निफ्टीमध्ये रेजिस्टंट नाही आहे लगेच. ठीक आहे, तर आपण आपल्या निफ्टीला ट्रेड करतो तर आपल्या निफ्टीचा चार्ट आपण फॉलो करू. ठीक आहे, वेट करू आपण. ठीक आहे, तर मार्केट वरती जायलाच पाहिजे, प्रॉपरली जायला पाहिजे म्हणजे जायलाच पाहिजे. ठीक आहे, तर आता बघूया काय होतं आहे. ठीक आहे, तर 5 मिनटाची कॅन्डल लावली. 71 रुपीजचं प्रॉफिट चालू आहे आपल्याला करंटली. 42 रुपीजचं 27 झालं पुन्हा. ठीक आहे, जर मार्केट खाली पडलं तर ते फक्त केवळ आणि केवळ गिफ्ट निफ्टी पुढे पडेल, बाकी पडण्याचं काही कारण नाही दुसरं.
तर फिबोनाचीची 50चा झोन पण आहे आणि आता इथं कॅन्डलचा ब्रेकआउट पण होताना दिसतो आपल्याला. ठीक आहे, तर 95 रुपीजचा आपला प्रॉफिट चालू आहे करंटली. एवढ्याशा कॅपिटलमध्ये आपल्याला एवढं इथपर्यंत टार्गेट आहे आपलं. ठीक आहे, फिबोनाचीची झिरोची लेवल. ठीक आहे, अरे बाबा वरती काय आहे ॲक्च्युली इथं असं आहे का, मार्केटला अजून खाली येऊन द्यायला पाहिजे होतं बाईंग करायला, हा विषय होता. ठीक आहे, बघूया आपण आता काय. कन्फ्यूज बिलकुल नाही व्हायचं आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं, कारण डिमांड झोनमधून मार्केट निघालं आहे, सप्लाय झोनमधून मार्केट पडलेलं नाही आहे, सप्लाय झोनकडे जाणं बाकी आहे. सप्लाय झोनची रॅली कंप्लीट केलेली नाही आहे मार्केटनं. सो आपण वेट करणार आहे. तर या झोनपासून आपण बाय करायला पाहिजे होतं. तर बघूया, मार्केटनं त्याचं क्लोजिंग लो ब्रेक नाही केलेलं, त्यामुळं घाबरायचं काम नाही, मार्केट वरती जाईल. किंवा 2 कॅन्डल बनवलेलं नाही लोअर लोच्या, त्यामुळं ते मार्केटला घाबरायचं काहीच काम नाही, मार्केट वरती जाणार डेफिनेटली. ते मार्केट जे आहे 15 मिनटाच्या 2 कॅन्डल बनवताना दिसत आहे, बट मार्केटनं पहिलं काय केलेलं आहे, या कॅन्डलचा ब्रेकआउट करून वरती गेलेलं आहे. ठीक आहे, इथं हायर हाय बनवलेलाच आहे ना, हा हाय ब्रेक करून वरती गेलेला आहे. तर मार्केटचं मोमेंटम हा अपसाईड भेटला पाहिजे, हाच माझा व्ह्यू आहे. सेल करायचं नाहीच आहे मार्केटला इथं. ठीक आहे, सेल नाही करणार आहे मी, वेट करू, बघू. मार्केट वरतीच जायला पाहिजे डेफिनेटली.